हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 13 तारीख आणि आज आहे भोगी आणि आता संध्याकाळचे 7-7:30 वाजले असेल. आणि आज आम्ही सकाळी भोगीची भाजी बनवली होती, पण मी काही शूट नाही घेतला आणि आजचा व्हिडिओ डायरेक्ट मी आज व्लॉग स्टार्ट केला. आणि आजच्या संध्याकाळी आता उद्या आहे मकर संक्रांती 14 तारखेला. आणि विराला आणि मला ब्लॅक साडी आणि ब्लॅक ड्रेस ऑर्डर करायचा होता. प्रियांकाने मी आम्ही दोघींनी सर्च पण करून ठेवलं होतं, लाईक पण आम्ही आमच्याच्याने ऑर्डर सुद्धा करून नाही आलं का कधी ते. म्हणजे आपण एवढं ये मला पण साडी याला ड्रेस घ्यायचा होता मला. हा ना, आम्ही दोघींनी पण सर्च करून ठेवलं होतं. मी विराला इतका छान ड्रेस आणि काल म्हटलं आता काही येणार नाही. म्हणजे आम्ही तिकडे गावाला गेलो, त्याच्यात टाइम गेला, 2-4 दिवस तिकडेच गेले. त्याच्या आधीचे 2-3 दिवस असेच गेले, ते ऑर्डर करता करताच राहिलं फायनली. आणि आता काय ते उद्या येऊ शकतच नाही. ब्लॉग चालू आहे आणि मम्मी ना गावात गेली आहे, पप्पा मम्मी शिव. आणि आता आहे ना संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज आम्ही मिसळ पावच बनवणार आहे. पण आहे ना मिसळ पाव बनवणार आहे. प्रियांकाला मला लय भूक लागली सध्या आता, मग म्हटलं तात्पुरती आपण ना मॅगी बनवून खाऊ. फिडिंग फिडिंग मदारला खरंच लय भूक लागत. काय वाजलं काय ना बाई, ही पर्स पडली काय माझी. पर्स पडली पण ती अशी आपोआप कशी पडली. ही पर्स पडली, मी खूप रचकले. म्हणलं आता घरात पण कोणी नाही, मिस्टर पण शॉपमध्ये आणि थोडी भीतीच वाटते अशी. अचानक काही वाजलं तर अचानक काही वाजलं खरंच भीती वाटते. कारण की ना खरंच एवढ्या मोठ्या घरामध्ये राहायचं म्हणलं ना जोक नाहीये, जास्तच फॅमिली पाहिजे. जर 2 जण राहिलो ना खरंच घाबरवले ना. चला आता मी ना शॉपमधून मॅगी घेऊन येते. तोपर्यंत आम्ही मॅगी बनवतो. विराला पण शक्यतो आम्ही जास्त मॅगी, मी नाही खात जास्त मॅगी, पण आज मला खूप भूक लागली. आणि एवढं काय माहीत मला जास्तच भूक लागू राहिली. आणि तब्येत वाढली का असंच होतं, तब्येत वाढली का भूकच लागायला सुरुवात होती. तर चलो आता मिस्टर 9 वाजेपर्यंत शॉप काय बंद नाही होत, चालू राहतं. आणि मी मिस्टरला म्हणजे बंद नाही म्हणते, शॉप वाढवायचं असं म्हणतात, पण माझ्या तोंडात बंदच येतं. माझे मिस्टर फक्त अँड फक्त TV एन्जॉयनेस. हे बघा आता आम्ही मॅगी, तुम्हाला खायची का मॅगी. तर आता मी मॅगी घेतली. आणि असं एवढं दुकान असं जवळ घरचं असलं एवढं भारी वाटतं. जे पाहिजे ते या खा घ्या. काय घ्या, मी काय घेऊ, मी काय आता मग अशीच मी एवढे चिप्स ते खाऊन गेले, त्याचा परिणाम आहे माझ्या तब्येतीचा. अजून इथंच आहे सगळे चिप्सचे कागद सुद्धा इथंच पडलेले. आणि मी बसू माझी पण तुम्ही आता ते मारवाडी लोक नसतात का, म्हणजे सेम तुम्ही तसंच होणार आहे. किराणा दुकानदार शक्यतो तसेच असतात, तुम्ही ऑब्झर्व करा. बसू जास्तीत जास्त किराणा दुकानदार ना त्यांना थोडीशी, म्हणजे सगळेच नाही म्हणत आम्ही, पण असतीच खूप. जुन्या लोकांना तर राहायचीच, मारवाडी लोकांना अशी ढेर राहायची. आता माझे मिस्टर तसेच होणार आहे. नाही होणार. मी जिम तुम्ही कंटिन्यू बसायची, तुम्हाला गरजच काही असं TV पाहत बसा द्या. मग काय यायला पाहिजे, मी असं पळायला पाहिजे. मी काय करणार उद्यापासून, म्हणजे उद्या उगत नाही पण आतापासून ते थोडं ना पुसून बिसून आवरून सावरून ठेवायचं एक रॅक. म्हणजे जरा बरं वाटेल मला पण. मी आवडतो तरी अजून मधून चालू. आणि कस्टमर जरी आले ना त्यांचं ते घेतात, त्याच्यामुळे तुम्हाला इतका त्रास नाही होत ना, नाही का. फक्त बिलिंग करायचं होतं. काय मागतात बरं का, पण काय आले ना असे जाती नाही इकडं तिकडं शॉप, म्हणजे असं डायरेक्ट नाही जाते. तो उभे राहतात इथं बसतात आणि सांगतात हे आणा ते आणा ते आणा. मी बरंच बघितले. थोडेच लोक असे राहते ना तेच जाते, माहित नाही तसं ना. तर चला आता लय टाइम होईल आम्हाला मॅगी बनवायला. तोपर्यंत नाही तर आमचे पाव यायचे. मम्मी ते गावात गेले, मम्मीला म्हटलं पाव आणि मटकी घेऊन येतात बनवा ना. पण आता पप्पाने थोडेसे आजारी पडले, पप्पाने थंडी, मग तुम्हालाच शॉप ते वाढून यावं लागेल. वाढूनच म्हणते ना, शॉप वाढून यावं लागेल शॉप. तर चला विरा दीदीकडे. आता मी मॅगी बनवणार मस्त कांदा मिरची टाकून. आता प्रियांकाला मुद्दा म्हणून तू बनव मॅगी. प्रियांका मावशीचं बेबी घेऊन येलो मॅगी बनवायला.
इसको बनाने के लिए कह दो. दे मी सांभाळते त्याला. मुद्दाम म्हणले मीच बनवणार आहे. म्हणलं बघू प्रियंकाचे रिॲक्शन. मी थकले बाई. काय थकली बाई तुझा बच्चा एवढा एवढा मा पाय केवढा आहे. सांभाळू सांभाळू मी थकले. काय नाही बाई बरा. ए पाय मा बच्चा. विरू काय ग? शिव दादा येईल थांब. सुसू आली का? सुसू करायची चल. चल बाहेर जाऊ सुसू करायला. मग कशात जायचं बाथरूम मध्ये? आली मम्मी आताच. गावात गेली की मम्मीला सांगितलं मी अगं ते म्हणजे माझ्या पुतण्याचं जमलं ना मग त्यांचं आहे ना तिकडून पाठी येते ना हे काय? पाठीवर आहे, अशी साडी आलेली आहे आणि वाण आलेली आहे. मम्मी पाठी बघायला गेली होती. हा पाठीवरच्या त्या हे देतात हा, पोळ्या ते- देतात. वाण देते. हे काय याच्यात वाण आहे. सगळं असतं याच्यात. सेम टू सेम 2 साड्या झाल्या. हा? अशा 2 साड्या झाल्या. मी ऑनलाईन नाही काशी ऑर्डर केली ती मी. हा हा सेम टू सेम अशीच आहे ना पण. का कोणती ग? ती नाही का त्या माग हा अशीच आहे बरं. नाही मग त्याच्यात आहे ना एक वांगी कलर होता आणि एक रेड कलर होता. मग नानी म्हणली तुला जे घ्यायचं ते घे बर का. मग ते वांगी कलर माझ्याकडे किती आणि ते रेड कलर लई म्हणलं मग तेच घेऊ. वेळाने काम मला आपलं लगेच. मी ना कांदा चिरत होते इथं. हे काय आज आपल्याला पर्सनल ठेवायला बरं आहे. मिसळ पाव बनवू. मिसळ पाव बनव. चल तू मिसळ बनव मी पाव बनवते. पाव बनवायलाच मी मिसळ बनवते. हे कांदा तर चिरला थोडा चिरायचा. तू मिसळ बनव मी पाव बनवते. येते ना बनवता. काय तर आता आम्ही मॅगी कॅन्सल केली. आता आहे ना विरासाठीच बनवली फक्त. आणि मी मिसळचा मसाला काढून घेतला. काढतो थोडा कांदा का हे थोडा कांदा कापलं, खोबरं कापलं, लसूण विराला मॅगी टाकली. इकडे ना मी मसाले काढले आणि आता आहे ना हा मिसळ मसाला आणला शॉपमधून आपल्या. आणि इकडं खोबरं वाटून घेतलं. इकडं मटकी धुवून घेतली. बस का टाकू दूध टाकू 10 रुपयाचं. टाका ना. टाका ना. ओके ओके. तर अशीच तिकडं मसाला मस्त खूप छान झाला ना फ्राय मस्त. दिसते मस्त. मटकी टाकणार त्याच्यामध्ये. मटकी फ्राय करून घ्या आता मसाल्यामध्ये. आणि विराची इकडं मज्जा चालू. विरा आजी नुसते आजी. नुसती आजी शिजली ना का? थोडा फुल गॅस करा. शिजले. तर इकडे ना मी अशी मस्त झाली म्हणजे शिजू राहिली अजून. छान अशी तरी आली. किती छान झाली. इकडं आपण मी चावल सर्वांनी भात टाकला. कढाईमध्ये तो पण एकदम भारी आहे बघ. तो पण माझ्यासाठी मग मी तसा बी भात नाहीच खात. असं डाएट केलेला आहे तो. वर्ज केलेला वर्ज खायचं नाही. मी खाणार मिसळ पाव. मी आता कांदा लिंबू चिरला पण गेला. ठीक आहे. हे बघा मस्त असं चिरलंय. शिकत नाही तर आता वाढवून घेतलेलं आहे आणि इथं मस्त पाव घेतलेला आहे. बरेच तरी घातलं. आणि ना ताटात आता घेऊन अशी तर्री पहिली. तर्री नंतर त्याच्यामध्ये मटकी. मटकी. अजून थोडी तरी घेऊ शकतो. बस लय तर्री झाली. वा आता हे त्याच्यामध्ये थोडीशी वा लगेच टाकूनच घेतली. लगेच शेव पण टाकून घेतली असं ना. शेव. हा 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 हा. त्याच्यानंतर थोडंसं ऑनियन. लिंबू पिळायचं. हा 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 हा. म्हणजे ओरिजिनल मिसळ तयार. चलो या मुंह को अभी पानी छूट रहा है मेरे भी. आप पापा को बोलो. हाँ पापा को छोड़ देता हूँ. लाईट घे बरं. सांग कशी आळणी वगैरे. भारी आहे ना. मग मी केलेली आहे. तर अशी ना केलेली मिसळ आणि मी काहीच नाही केलं. मी फक्त राईस टाकलेला आहे
आणि आज मीच म्हटलं तर माझ्या हातानेच करू, पण अशी म्हटली नाही आज माझ्याच हाताने करा. ठीक आहे मग तिनं केलं. ती फक्त राईस टाकलाय आज, तो पण एकदम भारी होणार आहे. दीदी तुला खायचा ना राईस? खावाच लागणार. त्यात काय केलंय माहितीये का, मम्मीनं 2 तांदूळ एकत्र करून दिले, ते दोन्ही शिजवले वेगवेगळे. एक बासमती राईस, एक हाय इंद्रायणी ना नाही इंद्रायणी पण आहे ना, हा पण आहे कोलम वगैरे 2-3 मिक्स आहे त्याच्यामध्ये. बाई, का मग केलं मम्मीने असं? हा पण त्या डब्यात टाकलेले होते ना, हा का? हा, हा. मग जाऊ दे, थोडेच होते घरी खायला, काय अडचण. लय भारी होते. काय म्हणले आशू? तर मी जेव का मग? जेव ना तू पण. सगळं खाते. झालेली आहे मिसळ. पप्पाला हा बघा, हिला पप्पाची काळजी. सोडतो पप्पाला, सोडतो. आणि मी पण खाऊ.